अंबादास, रेणुका, अवघ्या ब्रह्मांडात स्वामी देवांना धप्पा देण्याचं धाडस फक्त तुमच्या या वेद मध्ये आहे. आणि स्वामी देवांनीही त्याला तशी सवलत दिली. हो, वेदचा स्वामी सोबतचा हा बंध सुरुवातीपासूनचाच आहे. तो जन्माला आल्यापासून रडायला लागला की स्वामींचा जप ऐकला की शांत व्हायचं. जन्मापासून भक्ती असली ना ही नातं ही दैवी असतं. लगेच ज्ञान पाजळलं. आपल्याला सगळं कळतंय. हा हट्ट कधी सोडणार आहे काय माहित. आम्ही आजोबाच आहोत त्याचे. आमचं नातं आजोबा नातवाचं आहे, हो की नाही? मित्रांचं ना, हो ना? हा, मित्राचंच. वेद, अरे स्वामींना नमस्कार तरी कर. अरे त्याच्या त्या धप्प्यातूनच त्याची भक्ती, त्याचा नमस्कार आमच्यापर्यंत पोहोचला. भक्ती ही विधीत नाही, भावात असते. श्री स्वामी समर्थ. काय रे, नारळाला नमस्कार करून आलात की नाही? हो स्वामी, आणि तिथूनच आम्ही तुम्हाला नमस्कार करायला आलो. अशीच कृपा राहू दे आमच्यावर. कपिले, छत्री आण गा. छत्री कशाला? आणते. आणि सुंदरे, हा, तू एक कान करून घेऊन ये. हो हो देवा. स्वामी देवा, एक आहे का? स्वामी, हे कान कोरणं कशासाठी? अगं तुला कानाचा आजार आहे, साफ करत जा, नाही तर आजार बळावेल. स्वामी, मला तर कसलाच आजार नाहीये. कपिले, छत्री मिळते की नाही? आले आले. स्वामी घ्या. अंबादास, हे घे. अहो पण स्वामी, पावसाळा तर अजून सुरू झाला नाही, मग ही छत्री कशासाठी? कदाचित उन्हासाठी दिली असेल. हो ना स्वामी? अवकाळी पावसाची लक्षणं आहेत तुमच्या आयुष्यात, काळजी घ्या. अहो, आपल्याला लगेचच वैद्य बुवांकडे माझा कान दाखवावा लागेल. हो, कसलं संकट? कुठल्या वादळाविषयी बोलतायत स्वामी? तुर्तास मलाही काहीच तर्क लावता येत नाही. आपण आधी वैद्याकडे जाऊया. हो. चल. वेद बाळा, चलायचं का? नाही बाबा, मी इथंच थांबणार आहे स्वामी आजोबांसोबत. तुम्ही जा, आमच्या खेळात व्यत्यय आणू नका. श्री स्वामी समर्थ. वैद्य बुवा येतो. चलायचं. अहो, आता तर वैद्य बुवांनी तपासलंय, माझ्या कानाला काहीच झालेलं नाही.
मग स्वामी असं का म्हणाले की मला कानाचा आजार आहे, कान स्वच्छ करत जा म्हणून? ती छत्री स्वामी म्हणाले की अवकाळी पाऊस येणार आहे आपल्या आयुष्यात. मला वाटतं स्वामींना काहीतरी वेगळं सांगायचं होतं, कसला तरी संकेत असावा. आपण परत जाऊया का स्वामींकडे? त्यांना विनंती करूया की जे काही आहे ते आम्हाला स्पष्ट सांगा. नको रेणुका, काही संकेत भक्तांनी स्वतःच ओळखायचे असतात. म्हणून तर स्वामी कोड्यात बोलतात ना. उत्तरं दिलीत तर ज्ञान होतं, स्वतः शोधलीत तर अनुभव. नाहीतर त्यांनी तेव्हाच स्पष्ट सांगितलं असतं. चल. रेणुका, रेणुका काय झालं? मला खूप भीती वाटते. काहीतरी गंभीर घडणार आहे असं वाटतंय. ऐक, तू अतिविचार करते. तुला किती वेळा सांगितलं, भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याच आपल्याला नियंत्रित करतात. मनाने खंबीर हो. आणि काही घडणार असेल तर स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. आपण आपला संसार त्यांच्या हातात दिलाय की नाही, मग तो त्यांच्या छत्रछायेतच सुरक्षित आहे. काही बिघडलं तर स्वामींना सांगायचं, तेच मार्ग काढतील. चांगलं झालं तर उडवून जायचं नाही, वाईट झालं तर खचायचं नाही. स्वामी म्हणतात ना, समत्व ठेवणं हाच खरा श्रद्धेचा पाया. वा, छान छान. मोरोबा, अरे मोरोबा. सावकार, थांबा थांबा. आलो. तुमच्या पायावर पाणी घालतो. सावकार, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आमचं घर धन्य होईल. मोरोबा, राहू दे. आज मी घाईत आहे. तुमचा पाहुणचार नंतर घेईन मी. हे घ्या. हे कशासाठी? तुम्ही तुमचं सगळं कर्ज फेडलं. शेवटच्या हप्त्यात रक्कम न देता तुम्ही धान्य दिलं. ते धान्य थोडं जास्त होतं. त्या धान्याच्या किमतीचं हे नाणं. सावकार, एवढंच जास्ती होत, तेही मोजलं आणि नाणं त्याला परत आला. अहो, याची काय गरज होती? गरज होती मोरोबा. मला कोणाचं जास्तीचं काही नको, अगदी धान्याचा कणही नको. स्वामींनी खूप दिले. हे तुझ्या कष्टाचं आहे, हे तूच ठेव. सावकार, तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस मी आजवर पाहिला नाही. तुमच्यासारखा सावकार प्रत्येक गावाला लागतो. माझं सरकारी कचेरीत काम आहे, ते काम मी करतो आणि घरीच येतो. हा हो, हे शहाळं काळं कसं पडलं? हा कसला संकेत तर नाहीये ना? अवकाळी पावसाची लक्षणं आहेत तुमच्या आयुष्यात. काळजी घ्या. स्वामींनी जे सांगितलं आणि हे, हा केवळ योगायोग आहे की इशारा?
स्वामी आजोबा तुम्ही कधी आलात? मगाशीच. माझ्यासोबत खेळायला आलात का? हो. बर तू लाडू खाणार? कपिले वेदला लाडू दे ग. चल 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 पण. स्वामी देवा, हे काय झालं? नाही म्हणजे वेदला चक्कर येऊन तो पडला, तुम्ही त्याला बरं केलं आणि आता त्याला काहीच आठवत नाहीये. सुंदरे पाहिलंस का? शाळ वाळत चाललंय. आम्ही ते थांबवू शकत नाही, फक्त दिलासा देऊ शकतो. काही गोष्टी बदलता येत नाहीत, त्यांच्या वेदना कमी करता येतात. क्षमा करा स्वामी देवा, खरं तर मी हे विचारायला नको, पण तुमच्या बोलण्यावरून तरी असं वाटतंय की वेदच्या बाबतीत काहीतरी अघटित घडणार आहे का स्वामी देवा? कधी कधी मौनच सर्वात मोठं उत्तर असतं. गौतम, अरे हे काय करतोयस तू? ताई, मी तुला पुण्य कमवायचा मार्ग दाखवतोय. म्हणजे ताई, तुला आठवतंय 10 वर्षांपूर्वी स्वामींनी तुला एक शहाळं दिलं होतं. ते शहाळं तू जमिनीत पुरलंस, त्याला एक कोंब आलं आणि इकडे तू गर्भवती राहिलीस. आणि नंतर स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या पोटी वेदचा जन्म झाला. ताई, वेदप्रमाणे हे झाडही मोठं झालंय आणि हे नारळ त्याच चमत्काराचं फळ आहे. ताई, हे नारळ पवित्र आहे, दैवी आहे. मी जे काही बोलतोय ते तुला पटतंय का ते बघ. आपल्या पंचक्रोशीमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मूल होत नाही, बरोबर? तर जर का आपण हे नारळ त्यांना दिलं तर ताई, त्यांना देखील मूल होईल. तुझ्या हातून त्यांच्या आयुष्यात आनंद येईल. ते तुला आशीर्वाद देतील ताई. तुझी पुण्याई वाढेल ताई. विचार कर, तुझी पुण्याई वाढेल. तुम्ही दुःख दूर करा, मी माझा खिसा भरतो. बघाच तुम्ही, या प्रत्येक नारळासाठी बक्कळ रक्कम घेईन. आणि अजून एक गोष्ट ताई, जर काही नारळ तू स्वतः आपल्या हाताने त्यांना दिलंस तर त्यांचा यावर विश्वास बसेल आणि ते नक्कीच त्याला स्वीकारतील. पटतंय ना? हो, खरंच आपण लोकांच्या उपयोगी आलं पाहिजे, त्यांचं दुःख कमी करता आलं पाहिजे. त्यासाठी स्वामी आहे, 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 त्यासाठी स्वामी आहे. गौतम, तू हिचा धाकटा भाऊ आहेस म्हणून गप्प बसतो, पण मी तुला आधीही बजावलं होतं. स्वामींच्या कृपेचा गैरफायदा घेण्याचा विचारही मनात आणू नकोस. अहो दाजी, गैरफायदा कसला? उलट यातून तुम्हालाच पुण्य मिळणार आहे आणि तू पैसे कमवणार. हे मला माहित नाही असं वाटतंय का तुला? अहो, पण जर कुणाचं तरी दुःख दूर होत असेल तर? रेणुका, दुःख दूर करण्याचा अधिकार आणि सामर्थ्य हे स्वामींचं आहे. आपण स्वतःला स्वामी समजायचं नाही. हे बघ रेणुका, तू पटकन भावनिक होऊन अशा गोष्टींना भरीस पडू नकोस. अहो अहो, पण माझं ऐकून तर घ्या. अहो, रेणुकाचा भावनिक भोळेपणा
गौतमचा स्वार्थ आणि वेदच्या आयुष्यातील भोग या तिन्हीचा संगम होऊन अंबादासच्या आयुष्यात एक वादळ येणार आहे. आम्हाला त्याचीच चिंता आहे, कारण त्या वादळाचा सामना करायला तो अजून सज्ज नाहीये. शिवशंकर शंभू. कामाच्या वेळेस कसली बसली ध्यान धरून? काम टाळायचं नवीन कारण दिसतंय. हल्ली काय तर बुवाच्या मनातलं कळतं हिला म्हणे. काही नाही म्हणून नाक सारखं वरती असतं. आता कामाच्या वेळेस कोण ध्यान धारणा करतं का? हं? सगळी कामं आम्हाला करावी लागणार आता. सुंदरा म्हणजे ना पण आम्ही पण कपिलाल पण आहे, उठवतोच आता तिला. सुंदरा मावशी, हो सुंदरा मावशी. अहो काय हे कपिलाताई, माझं ध्यान का भंग केलं? अहो स्वामी देवांच्या नामस्मरणात दंग होते मी. हो का? नामस्मरणात दंग होतात, ध्यानधारणा करत होतात. मला वाटलं बसल्या बसल्या डुलकी लागली म्हणून. आपलं आता नामस्मरण ध्यानधारणा झाली असेल तर जरा कामाला लागा, भाज्या निवडायचे. हो चला. काय हो, काय पुटपुटताय? नाही म्हणजे कालपासून पाहतेय मी की तुम्ही काहीतरी सारखं पुटपुटताय. स्वामींकडून काही मागताय का? नाही तसं असेल ना तर मलाही सांगा, मीही करते. हो मागतीये. जो भक्त स्वामी देवांच्या चरणाशी देह ठेवून गेला तो क्षण पाहिलात ना तुम्ही? हो. मीही आता तेच मागणं मागतेय. माझ्या नशिबी सुद्धा असा योग यावा. खरंच दुसरं तिसरं काही नकोय मला. स्वामी देवांच्या इच्छेनं जन्म होतो, मृत्यूही त्यांच्या चरणावर व्हावा एवढीच इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ. दाजी ऐका ना, तुमची स्वामी भक्ती, तुमची स्वामींवरील श्रद्धा हे सगळं मला माहिती हो. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मी असं काही एक करणार नाही ज्यामुळे तुमच्या श्रद्धेला धक्का बसेल. ऐका ना, मला फक्त एवढंच वाटतं की तुमच्या माध्यमातून लोकांचं भलं व्हावं आणि या पुण्याचं थोडंसं फळ तुम्हाला मिळावं एवढाच विचार आहे माझा. मला कधी कोणतं फळ द्यायचं, कशा स्वरूपात द्यायचं ते स्वामी बघतील. मी स्वामींची सेवा करतो, मी सत्कर्म करतो आणि सत्कर्माचं फळ मागायचं नसतं तर ते मिळतंच. सुंदरा मावशी, अहो तुम्ही असं निर्वाणीचं का बोलताय? अहो चुकीचं काय बोलतेय मी? स्वामी देव सगळं ठरवू शकतात. त्यांची कृपा झाली ना तर प्रत्येक भक्ताच्या नशिबी हा योग येऊ शकतो. जन्म आणि मृत्यू स्वामी देवांच्या हातात आहे. स्वामी देव ब्रह्मांड नायक आहेत हे आता विसरायला नको आपण. आज्ञे विना काळ नाने त्याला,
परलोकीही ना भीती तयाला. सुंदरे, स्वामी देवा. काल जशी तुम्हाला प्रचिती आली तशीच आमच्या एका जवळच्या भक्ताला नजीकच्या काळात येणार आहे. प्रचिती येण्याआधी परीक्षा घेतली जाते आणि ती घेतली जाणारच. शिवशंकर शंभो.